मेट्स आजचा आपला पॉडकास्ट यासाठी असणार आहे, जर तुम्ही मोबाईल ॲप डेव्हलपमध्ये काम करतायत, अँड्रॉइड असेल किंवा iOSमध्ये असाल, तर हाऊ टू स्विच फ्रॉम मोबाईल ॲप डेव्हलपमेंट टू फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट. आणि यासाठी आपल्याकडे गेस्ट आहेत संयुगिता, आणि सी हॅज 3+ इयर ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे तिने मोबाईल ॲपमध्ये 3 वर्ष काम केलं आहे आणि नाव स्विच फ्रॉम मोबाईल ॲप टू फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट विथ 400% सॅलरी हाईक. आणि नक्कीच त्यांनी मोबाईल ॲपमध्ये पण प्रॉडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं आहे ॲक्च्युली. तर आज आपण नक्कीच जाणून घेऊयात आधी त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन. ॲक्च्युली जसं की संयुगिता, तुझं बेसिक इंट्रो देशील ज्यामध्ये तुझं एज्युकेशन आणि तुला पहिला जॉब कसा भेटला होता ॲक्च्युली. ओके, थँक्यू सर इन्व्हाइट केल्याबद्दल. तर मी कॉलेज कंप्लीट केलं आहे पुण्यामधनं, पुणे युनिव्हर्सिटीमधनं. आणि माझं कॉलेज थ्रू विप्रोमध्ये झालं होतं आणि तिथं मी इंटर्नशिप केली आधी. त्याच्यानंतर माझं वॉक इन होतं इथे जिथे मी आत्ता काम करते आहे. आणि ती एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे जिथे मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे फ्रॉम बेसिक मला त्यावेळी iOSबद्दल काही माहीत नव्हती, आयडिया नव्हती. आणि माझं C++ बॅकग्राऊंड होतं बेसिकली. तर तिथे गेल्यावरती मी थोडंसं एक नवीन शिकण्यासाठी iOS घेतलं. मग तिथे मी स्विफ्ट आणि ऑब्जेक्टिव्ह C ही लँग्वेज प्रेफर केली. तर तिथे गेल्यानंतर मला शिकायला तर मिळालं, पण तिथून मला असं स्विच करायचं होतं की आता आपण स्विच केलं पाहिजे. सो मार्केटमध्ये असं बघण्यात आलं की iOSसाठी ओपनिंग्स खूप कमी आहेत. सो मला प्लॅटफॉर्म चेंज करायचा होता. सो मला ते कळत नव्हतं की करायचं कसं, कुठलं घेतलं पाहिजे, आपण एक डोमेन कुठलं घेतलं पाहिजे. सो किरण सरांचा प्लॅटफॉर्म जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्म मिळाला, जे की माझी एक कलिग आहे. तर तिला इथे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तर तिने ती ग्रॅप केली आणि ती नवीन गोष्टी शिकली. इथं आल्यावरती किरण सरांनी ऑफकोर्स तिला गाईड केलं आणि ते एक होतं. त्याच्यामुळे मी असा विचार केला की जावा आपण घेतलं पाहिजे डोमेन. सो बेसिकली हे होतं. येस. तर संयुक्ता, नेक्स्ट क्वेश्चन हा असणार ॲक्च्युली. जसं की तू 3 वर्ष iOSमध्ये काम केलं आणि नक्कीच तुझे तू C++ इव्हन काही जावा सर्व्हिसेस पण तू वर्कआउट केल्यात, राईट? हो. कारण प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणलं की सगळं लँग्वेज आलेच त्याच्यामध्ये, राईट? येस. पण तुला असं का वाटलं की मी iOSमधून जावामध्येच गेलं पाहिजे? कारण मार्केटमध्ये पायथन आहे, डेटा सायन्स आहे, AI आपण बोलतो, किंवा डेटा अनालिस्टिक किंवा डेटा इंजिनिअरिंग. ॲक्च्युली देर आर लॉट्स ऑफ ऑप्शन्स अवेलेबल, राईट? राईट. बट व्हाय यू स्विच लाईक टू जावा ओनली? येस. बिकॉज सर मला असं वाटलं की iOS आता मी हे घेतलंच होतं एक वेगळं डोमेन म्हणून. आणि मार्केटमध्ये बघितलं तर जावा हे न संपणारं प्लॅटफॉर्म आहे. करेक्ट. आणि जावामध्ये ओपनिंग्स पण खूप आहेत. नोकरीवरती पण तुम्ही पाहिलं तर जावाचे भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आम्ही iOSसाठी पण जसं बॅकएंडला यूज करतो, फ्रंट एंड वेगळं जरी असलं UI जसं बँकिंग डोमेनसाठी, पण बॅकएंडसाठी मोस्टली जावा हे लागतंच. तर आमच्याच प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये सुद्धा जावा टेक्नॉलॉजी होती, असं नाही आहे की नव्हती. सो आय थॉट लाईक जावा इज दी बेस्ट सोल्युशन. म्हणजे मेट्स कन्क्लुजन हेच आहे ॲक्च्युली. जसं संयुक्ताने आपल्याला सांगितलं की सपोज तुम्ही बँकेचे ॲप्लिकेशन वापरताय, जसं SBIचं युनो ॲप्लिकेशन आहे, किंवा ICICI बँकचं iMobile ॲप्लिकेशन आहे, किंवा HDFC पेज हब ॲप्लिकेशन आहे, किंवा IDFC बँक असेल, राईट? प्रत्येक बँकचं एक मोबाईल ॲप पण असतं, एक नेट बँकिंग असतं. आणि मोस्टली जे ऑनलाईन बँकिंग म्हणजे नेट बँकिंग आपण ज्याला बोलतो ॲक्च्युली, ते जावामध्ये असतं ॲक्च्युली. तुम्हाला बॅक एंड फ्रंट एंड सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. फ्रंट एंडला React असेल तिथे. आणि जसं तुम्ही पाहिलं योनो SBI असेल, फोनपे असेल, गुगल पे असेल, किंवा iMobile ॲप्लिकेशन असतील, तर हे जे प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतात आयदर ते अँड्रॉइड किंवा तुम्हाला iOSमध्ये भेटतील, करेक्ट? पण यामध्ये बॅकएंडला जावाच्या सर्व्हिसेस असतात. म्हणजे असं कधी होत नाही की नेट बँकिंग ओपन केलं आणि तुम्हाला डिफरंट अकाउंट बॅलन्स आहे, आणि iMobile तुम्ही ओपन केले किंवा मोबाईल ॲप्लिकेशन ओपन केले, डिफरंट अकाउंट बॅलन्स आहे. अकाउंट बॅलन्स सेम आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही कोणता पण डेव्हलपर असाल आणि तुमचं जर पॅशन असेल की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी, तर तुम्ही इझिली स्विच करू शकता मोबाईल ॲपमध्ये जावामध्ये. आणि नक्कीच जावा हा असा ट्रेंडी प्लॅटफॉर्म आहे जो की तुम्ही म्हणू शकता हाय डिमांडिंग स्किल ॲक्च्युली, ज्यामध्ये स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिस, आपण तिकडे जाणारच ॲक्च्युली. एकदा की तुम्ही हे शिकलात की तुमचं करिअर ऑलवेज स्टेबल होता. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल ॲक्च्युली की ऑल बँकिंग ॲप्लिकेशन दे प्रेफर्स टू यूज जावा ॲज अ ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग लँग्वेज. दॅट्स वाय संयुक्त स्विच फ्रॉम मोबाईल ॲप टू जावा इटसेल्फ ॲक्च्युली. ओके, नाऊ कमिंग टू नेक्स्ट. संयुक्त आपण सध्या पाहतोय मार्केटमध्ये ज्या काही सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहे. आता तुझा एक्सपिरियन्स हा प्रोडक्टमधला ॲक्च्युली, पण तुझे बरेचसे फ्रेंड्स सर्व्हिस बेसमध्ये पण काम करतात, राईट? जसं इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, कॅपजेमिनी, कॉग्निझंट असेल, HCL असेल. तर ह्या कंपन्यांमध्ये बेंच पॉलिसी पण चेंज झालं आहे की कॅन्डिडेट्स बेंचवरती गेला की 3 महिन्यामध्ये त्याला प्रोडक्ट्स घ्यावा लागतो, नाही तर मग त्याचं लेड ऑफ होतं, राईट? येस. तर मग ह्या कॅन्डिडेट्सला तू कसं गायडन्स करशील ॲक्च्युली, जे सध्या आता बेंचवर असतील किंवा ज्यांचं लेड ऑफ झालं असेल, तर त्यांनी काय इमिडिएट ॲक्शन घेतली पाहिजे ॲक्च्युली? ओके,
हा एक समज आहे की प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये तुम्हाला कामं असतातच हां. आणि सर्व्हिस बेसमध्ये तुम्ही बेंचवर जाऊ शकता. हं. तर मला असं सांगायचं सर, प्रोडक्ट बेसमध्ये पण तुम्हाला काम करायलाच लागतं. करेक्ट. तिथे पण पॉलिसी असू शकतात की तुम्ही बेंचवर जाता. हां. आता आमच्याच कंपनीमध्ये मी असं पाहिलं की माझे 2-3 कॅन्डिडेट त्यांना बेंचवर टाकलं होतं. करेक्ट. सो त्यांना असं होतं की क्लायंटकडनं तेवढे हे नाही मिळत, आउटपुट्स मिळत नाहीत. बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण एकाच प्रोजेक्टवरती स्टक नाही राहिलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे ते जर डोमेन नसेल तर तुम्ही दुसरीकडे ट्राय केलं पाहिजे. म्हणजे हां. सेम कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही मॅनेजरला तुम्ही जाऊ शकता, ॲज अ मॅनेजरकडे. डेव्हलपर माइंडसेट किंवा प्रॉडक्ट Yes. इंजिनिअरिंग माइंडसेट तुम्ही अडॉप्ट करायला पाहिजे. Adopt केलं पाहिजे, आणि right. कंपनी अलाउ पण करतील लर्निंगसाठी हो, आपल्याला, हो. राईट? येस. आपण एकच ह्याच्यावरती स्टिक न राहता, म्हणजे नाही मला ह्याच पर्टिक्युलर एकाच डोमेनवरती काम करायचंय असं न राहता दुसऱ्या डोमेनवरती पण ट्राय केलं पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की जावा हे खूप आता रनिंग प्लॅटफॉर्म आहे. सो मला असं वाटलं की जावावरती गेलं पाहिजे आणि त्यांचे फ्रेमवर्क्स असतील. मग ते जावा जेव्हा शिकले मी तर सरांनीच ऑब्व्हियसली मला गायडन्स दिला. मग त्याच्यामध्ये मग जावा, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंडसाठी काफका, हे सगळं शिकल्यानंतर असं वाटलं की आपण करू शकतो याच्यामध्ये. येस. आणि माझं एक ऑब्झर्वेशन ॲक्च्युली, जसे सॅंगोचे काही फ्रेंड्स आपल्याकडे होते ॲक्च्युली. नाव दे आर वर्किंग विथ डिफरंट कॉर्पोरेट, जसं की मास्टर कार्ड असेल, IBM असेल, Accenture असेल किंवा सिटी बँक असेल, प्रोडक्ट ऑर्गनायझेशन्समध्ये, राईट? राईट राईट राईट. तर बरेचसे कॅन्डिडेट्सनी 45 डेजमध्ये म्हणजे रिस्टार्ट केलेलं आहे करिअर. तर मला हा क्वेश्चन संगीताला पण विचारायला आवडेल, कारण तिचे बरेचसे फ्रेंड्स होते. म्हणजे तिथे प्रॉपर तुम्हाला गायडन्स करू शकते ॲक्च्युली. तर किती दिवसामध्ये तुम्ही ॲज अ वर्किंग प्रोफेशनल तुम्ही सपोर्टमध्ये असाल किंवा तुम्ही पायथनमध्ये, PHPमध्ये किंवा .NETमध्ये तुम्हाला जावामध्ये मूव ऑन करायचं फुल स्टॅकमध्ये ॲक्च्युली. तर संगीतांना किती दिवस लागतील ॲज अ वर्किंग प्रोफेशनल, किती दिवसामध्ये करिअर ट्रान्झिशन करू शकतात ॲक्च्युली? ओके. आता मी पण वर्किंग प्रोफेशनलच होते आणि मला असं वाटलं की लगेच रिझाईन न करता आपण वर्किंग सोबतच करू शकतो का. करेक्ट. सो मला सरांचा प्लॅटफॉर्म एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कनेक्ट झाले सरांच्या ह्याच्यासाठी. तर मी ते 2 months to 3 monthsमध्ये कव्हर केलं जे काय असेल ते. आणि असं पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती पण होतं की तुम्ही किती लवकर ग्रॅप करता. काही लोक 45 डेजमध्ये करतात. म्हणजे दिवसाला तुम्ही 2 ते 3 तास दिले पाहिजे असं मला वाटतं लॉजिक डेव्हलप करण्यासाठी. आणि हे म्हणजे काय म्हणतात, जावा फक्त एक प्लॅटफॉर्म झाला, मग तुम्ही कुठल्या ह्याच्यात स्विच करण्यासाठी तुम्हाला एक 2 ते 3 तास वेळ काढणंच आहे. करेक्ट. ॲज अ वर्किंग प्रोफेशनल म्हणजे कॅन्डिडेट तुम्ही स्वतःहून अप्रोच दिला पाहिजे, कारण लर्निंग आपल्याला करायचं आहे. फक्त जॉब भेटून उपयोग नाही किंवा फक्त पॅकेज भेटून उपयोग नाही, आपल्याला पुढे जाऊन काम आलं पाहिजे. म्हणजे आपलं करिअर बिल्ड करायचं नाही की डिस्ट्रॉय करायचं ॲक्च्युली. त्याच्यामुळे तुम्ही जर कोणतं पण ट्रान्झिशन करताय तर 100% द्या, जेणेकरून तुमचं करिअर पुढे सक्सेसफुल ॲक्च्युली. तर आता नक्कीच नेक्स्ट क्वेश्चन मला हा विचारला आवडेल. इव्हन आपले जे व्ह्युअर्स आहेत ॲक्च्युली, तर त्यांना पण हा नक्कीच क्वेश्चन असतो. आणि मला पण असे भरपूर कॉल असतात कॅन्डिडेट्सचे ॲक्च्युली, किंवा त्यांचे पॅरेंट्स असतात त्यांचे कॉल असतात की सर आज AI आले मार्केटमध्ये, तर त्याचा काय इम्पॅक्ट होईल की डेव्हलपरला जॉब राहणारच नाही, राईट? तर हां, तर याच्यावरती तुला काय वाटतं ॲज अ थॉट्स, तुला 3+ इयर ऑफ एक्सपिरियन्स, राईट? आणि तू ह्या जनरेशनमध्ये की तू AI फार जवळून पाहते ॲक्च्युली कसं वर्कआउट होते सध्या इंडस्ट्रीमध्ये, राईट? येस. तर नक्कीच प्लॅटफॉर्मवरती चांगलं गायडन्स करशील. येस. तर AI हे सगळेच म्हणजे वापरतात आजकाल, तर खूपच वापरलं जातं. पण ॲट द ऑल की हे लास्टला तुम्हालाच करणं आहे, की कारण की AIला पण प्रॉम्प्ट देण्यासाठी पण तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला काय करावं. तर त्याच्या तुम्हाला बॅकग्राऊंड नॉलेजच नसेल की आता ह्या लँग्वेजसाठी मला हे केलं पाहिजे किंवा जावाचे फीचर्स मी असं वापरू शकते. तर ते फीचर्स मला फक्त जस्ट थिअरी माहिती, पण मला ते वापरायचं कसं आहे ते मी फक्त विचारू शकते AIला. तर लास्टला मला असंच वाटतं की AI जरी आलं असलं तरी मार्केटमध्ये, पण शेवटी तुम्हाला तुमचं नॉलेज महत्त्वाचं आहे की तुम्ही तिथं काय प्रॉम्प्ट करता. तिथे पण तुम्ही ब्लॅक बॉक्स AI, ChatGPT AI तिथे टाकण्यासाठी पण, जसं Gemini AI तिथे टाकण्यासाठी पण तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे नाही, किंवा GitHub Copilot पण त्यांनी यूज केलं पाहिजे. राईट. म्हणजे इन शॉर्ट असं ॲक्च्युली, AI तुम्हाला रिप्लेस करणार नाही, पण जे डेव्हलपर नवीन मार्केटमध्ये येत आहेत, जे AI शिकतायत, ते नक्कीच तुम्हाला रिप्लेस करतील. कारण आज पण जर तुम्ही कोड स्वतः लिहित बसलात तर तुमचा टाइम जाईल. आणि जे लोक AI यूज करून कोड देतील ते 5 मिनिट्समध्ये पूर्ण कोड फिनिश करतील ॲक्च्युली. नक्कीच ते तुमचा डेव्हलपरचा जॉब रिप्लेस करतील, राईट? तर आपण नक्की पुढच्या क्वेश्चनवरती होत ॲक्च्युली. आज मार्केटमध्ये भरपूर फ्रेशर्स ॲक्च्युली जे काही कॉलेजमधनं पासआउट होत आहेत, जसं इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, कॅपजॉन, ह्या वर्षी त्यांनी मास रिक्रुटमेंट केलेलं नाही आहे. तर फ्रेशर्ससाठी तुमचा काय संदेश असेल ॲक्च्युली?
तर मला म्हणजे फ्रेशर्सला हेच सांगायचं आहे की जरी मार्केट डाऊन असेल तरी तुम्ही तुमचे लँग्वेजेस स्किल्स हे अपसेट केलं पाहिजे, अपग्रेड केलं पाहिजे. Correct. आणि त्याच्यासाठी घरी न बसता म्हणजे तुम्ही असे प्लॅटफॉर्म्स तुम्ही बघू शकता जे की ऑनलाईन सरांचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मसुद्धा आहे, ऑफलाईनसुद्धा आहे. सो तो घरी न वेळ घालवता आपण तेवढं काहीतरी टेक्निकल स्किल्स आपले वाढवले पाहिजे असं मला वाटतं. इव्हन तुम्ही युट्यूबच्या प्लेलिस्ट पण फॉलो करू शकता. आपल्या पण प्लेलिस्ट अवेलेबल आहे ऍक्च्युली, Right, जे की right. तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे ऍक्च्युली. तुम्ही फुल स्टॅक पूर्ण स्टार्ट टू एंड पण तुम्ही जाऊ शकता. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही नक्कीच युट्यूबमध्ये तुम्ही कमेंट पण करू शकता. ॲज सुन ॲज पॉसिबल आम्ही तुम्हाला नक्कीच वर्क अराउंड करू ऍक्च्युली याच्यामध्ये, राईट. राईट राईट राईट. आणि जे कॉलेज स्टुडंट्स ऍक्च्युली सध्या जे की आता कॉलेजच्या सेकंड थर्ड इयरला आहेत, दे आर वरिंग की सर आमचं फ्युचर काय असणार आहे, राईट. बरोबर. कारण त्यांना अजून 2-3 वर्ष बाकी आहे ऍक्च्युली बाकी. पास आउट व्हायला. राईट. तर त्या स्टुडंटसाठी तू काय गायडन्स करशील? कारण बहुतेक स्टुडंट्स पाहतो ना मी की प्रोजेक्ट सरच म्हणतात सर आम्हाला पेड पाहिजे, पण त्यांनी स्वतः बनवला पाहिजे, माझं म्हणणं ते ऍक्च्युली. राईट. त्या स्टुडंट्सला काय तुझं गायडन्स असेल? तर त्या स्टुडंटसाठी मी असं सांगेल की एक कमी दिवसात आपण सगळं प्रयत्न करतो की कमी दिवसात सगळं ग्रॅप झालं पाहिजे. पण मला असं वाटतं की कॉलेज कम्प्लीट करा, त्याच्यासोबत तुम्ही इंटर्नशिप करू शकता. हा असा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यासोबत कनेक्ट राहू शकता. आणि तुमच्याकडे तो ऑलरेडी हे अपग्रेड झालं असेल तर तुम्हाला जॉब मिळतोच असं मला वाटतं. आणि सर तसं गायडन्स तर देतातच की मग कुठे कलिग्स रेफर करू शकतात तुम्हाला. जसं तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती Naukri.com जर नाहीच मिळालं तर आपले कलिग्स असतात जे तुम्हाला रेफर करतील. पण त्यांना रेफर करण्यासाठी पण तुमच्याकडे तेवढे स्किल्स पाहिजे. करेक्ट. म्हणजे Right. लिंक्डइन प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करू शकता रेफरन्ससाठी ऍक्च्युली. तर तो Yes. पण नक्कीच प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. आणि इंटर्नशिप पाहिजे असेल तर नक्कीच आपण जावा फुल स्टॅकमध्ये कॉलेज स्टुडंटसाठी आपण इंटर्नशिप ऑफर करतो ऍक्च्युली, जे की 3 to 6 मंथची इंटर्नशिप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण शिकायला भेटेल आणि स्वतःचे प्रोजेक्ट तुम्ही स्वतः केले पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं जे स्किल असेल ते तुमचं अपस्किल होईल. आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला असेल लास्ट इयरला असताना तर तुम्ही कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यूला सामोरं जाऊ शकता आणि तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. तर आता आपण नेक्स्ट येऊयात ऍक्च्युली जे वर्किंग प्रोफेशनल आहे. सध्या मार्केटमध्ये लेड ऑफ होत आहे, बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत ऍक्च्युली, राईट. येस. तर हे जे काही लेड ऑफ झाले असेल कॅन्डिडेट्स, तर यांनी काय करायला पाहिजे स्वतःहून ऍक्च्युली? ओके. लेड ऑफ झाल्यामुळे आता मला असं बेसिकली वाटतं की प्रोजेक्ट्स नसतात त्या पर्टिक्युलर किंवा कंपनीमध्ये कॉस्ट सेव्हिंग असेल त्यांचं, किंवा किंवा रिस्ट्रक्चरिंग आपण बोलतो ऍक्च्युली सध्या. राईट राईट. आणि लेड ऑफ फक्त हे इंडियामध्ये नाहीये, ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये होत आहेत ऍक्च्युली. हो, तर हो. नक्कीच बेस्ट गायडन्स करशाल. तर मग मला असं वाटतं की कुठल्याही कंपनीत टिकून राहण्यासाठी तुम्हाला एक डोमेन तुम्हाला आली पाहिजे. आणि मग ती जर जमत नसेल तर मग जसं मी आता स्विच करते एक iOS-मधनं ते जावा प्लॅटफॉर्मवरती, तर ते तुम्ही ग्रॅप केलं पाहिजे असं मला वाटतं. ना की तिथेच त्याच कंपनीत स्टक राहता, कारण की बाहेर मग तुम्ही अप्लाय करणं चालू केलं पाहिजे. आणि त्याचं गायडन्स मग ते सर सांगतातच, खूप चांगलं त्यांचं गायडन्स आहे की तुम्ही कसं अप्लाय केलं पाहिजे, तुम्ही प्रोफाईल कशी अपडेट केली पाहिजे. ते बेसिक स्टेप्स सरांकडनं मला कळाले, मला जे की माहीत नव्हतं आधी. सो त्यांचं ते खूप गायडन्स महत्त्वाचं आहे. आणि वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे असं होतं बऱ्याचदा की आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही, की आपल्याकडनं तेवढं अभ्यास केला जात नाही घरी. मग ते असं मला वाटतं की भरपूर म्हणजे सॅटर्डे संडे ऑफ असतो बऱ्याचशा कंपनींना, जे की सर मला त्यावेळी पण सरांनी असं सांगितलं होतं की तू सॅटर्डे संडे येऊन कर इथे, मंडे टू फ्रायडे जरी तुझं काम असेल तरी. सो मी ते सॅटर्डे संडे ते कव्हर करून मग ते सरांच्या ह्याच्याने केलं. तर आपण येऊयात नेक्स्ट क्वेश्चनवरती ऍक्च्युली. जे आता कोणी मोबाईल आपण जावामध्ये स्विच करणार ऍक्च्युली, किंवा जे PHP, .NET, पायथनमधून जावामध्ये येणार, किंवा सपोर्टमधनं SQL सपोर्ट, सेल्सफोर्समधनं जावामध्ये येत आहेत, तर जावाचा त्यांनी कोणता करिक्युलम फॉलो केला पाहिजे? म्हणजे असा सिक्वेन्स आपण सांगू शकतो त्यांना, म्हणजे काय काय स्किल त्यांनी हे केलं पाहिजे ऍक्च्युली, जेणेकरून ते इझिली इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतात आणि रिअल टाइम प्रोजेक्ट्सवरती काम पण करू शकतात. तर यासाठी एक स्किलचा सिक्वेन्स तू सांगू शकतेस ऍक्च्युली. ओके. बेसिकली बेसिक जावा तुम्हाला आला पाहिजे, मग बेसिक टू ॲडव्हान्स गेला पाहिजे. म्हणजे कोर जावा झालं की तुम्ही ॲडव्हान्स जावावरती गेला पाहिजे, त्यानुसार मग तुम्ही फ्रेमवर्क फॉलो केले पाहिजे. फ्रेमवर्क फॉलो केले पाहिजे. जसं स्प्रिंग बूट आहे, JP, स्प्रिंग सिक्युरिटी झालं, किंवा मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर आहे, Apache Kafka आहे, डॉकर, कुबरनेटिस, AWS क्लाउड, म्हणजे हे सगळं तुम्ही सिक्वेन्स प्रॉपर फॉलो केला पाहिजे ऍक्च्युली. आणि एकदा की तुम्ही प्रॉपर सिक्वेन्स फॉलो केला की यू आर रेडी टू लाईक अप्लाय फॉर जॉब. आणि माझं एक ॲड ऑन पॉईंट्स राहील तुम्हाला, जसं तिने पण काम केलं ॲक्च्युली संयुक्ताने. तिने एक फिनटेक बँकिंगचा पूर्ण प्रोडक्ट बनवला, जो की म्हणजे जावा 17 फीचर्स इम्प्लिमेंट केलेत ॲक्च्युली. जावा सिल्क क्लास असेल, रेकॉर्ड पॅटर्न असेल, जावाचे ऑल फीचर्स ऑलमोस्ट, राईट. जसं की स्ट्रीम API असेल, कलेक्शन फ्रेमवर्क असेल, परत स्प्रिंग बूट रेस्ट API साठी. आणि त्यामध्ये पण रेस्ट API बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानुसार मग मायक्रोसॉफ्ट बेस आर्किटेक्चर, त्यामध्ये पण डिझाईन पॅटर्न्स आहे, जसं सागा पॅटर्न आहे, सर्किट ब्रेकर आहे, API गेटवे झालं, सर्व्हिस डिस्कवरी म्हणू शकतो आपण ॲक्च्युली. त्यानुसार मग आपल्याकडे सिक्युअरिस पॅटर्न आहे, राईट. किंवा पॉलिगॉट असेल, इव्हेंट ड्रिव्हन असेल, ते सगळं तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि आय विल रिकमेंड, जसं की संयुक्ताने पण केलं ॲक्च्युली, फ्रंट एंड तुम्ही रिॲक्ट JS पण थोडंसं लर्निंग करणं गरजेचं आहे. मी नाही सांगणार की तुम्ही पूर्ण एकदम 100% तुमचं अचीव होईल, पण ॲटलिस्ट
यूज टू म्हणजे तुम्ही जे काही डेली वर्क करता ऍक्च्युली तिथपर्यंत तुम्ही जाणं गरजेचं आहे. कारण आता ए आय मार्केटमध्ये आपण इझिली त्याला प्रॉम्प्ट देऊन आपण कोड स्निपेट्स घेऊ शकतो. राईट राईट. आपल्याला पहिले ते हे करायचे ऍक्च्युली म्हणजे आपल्या कोडमध्ये फिट करायचे जेणेकरून आपलं सॉफ्टवेअर चाललं पाहिजे राईट. तर हा एक तुम्ही पाथ फॉलो करणं गरजेचं आहे ऍक्च्युली. आणि जर तुम्ही लेड ऑफ असाल किंवा तुम्हाला स्विच करायचं आहे किंवा तुम्ही बेंचवरती सध्या ऍक्च्युली आणि जेव्हा तुम्हाला मूव ऑन करायचं आहे, नक्कीच आपला प्लॅटफॉर्म असा असणार आहे जो की आपण वर्किंग प्रोफेशनल गायडन्स करतो. आणि आपला प्लॅटफॉर्म घ्यायचा असेल तर 3+ इयर ऑफ एक्सपिरियन्स इज मॅन्डेटरी. कारण सध्या मार्केटमध्ये जे वॅकन्सी आहेत ऍक्च्युली ऑलमोस्ट त्या 3+च ऍक्च्युली. बिलो 3+ असेल तर फार म्हणजे आपला रेफरल वगैरे कनेक्ट करावं लागतात. पण 3+ असेल तर तुम्ही इझिली मूव ऑन करू शकता. जर कारण तुम्ही इन्फोसिसमध्ये असाल, केसेसमध्ये असाल आणि तुम्ही टेस्टिंगमध्ये काम करताय पण तुमचं पॅशन आहे की नाही समाज डेव्हलपमेंट द्यायचं आहे, तर नक्कीच आपण आपला प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रॉपर गायडन्स करू अँड यू आर एलिजिबल टू गेट 400% सॅलरी आहे. तर आता माझा लास्ट क्वेश्चन असा असणार म्हणजे समीरसाठी की तू आता जावामध्ये मूव ऑन केलेलं आहे ॲक्च्युली, तर फ्युचर काय म्हणजे तुला काय वाटतं, तुला पुढे जाऊन काय करायचं आहे आपण याच्यामध्ये? म्हणजे आर्किटेक्ट साईडला जाणार आहे का मॅनेजमेंट साईडला जायचं तुला पुढे? मला पुढे मॅनेजमेंट टेक्निकल मॅनेजमेंटच्या साईडला जावं असं वाटते. कारण की जावा असं आहे की न संपणार आहे प्लॅटफॉर्म आहे. सो मला अजून तरी आता काही भीती वाटत नाही की मी जावावरनं अजून कुठल्या दुसऱ्या टेक्नॉलॉजीवरती स्विच केलं पाहिजे. सो ह्याच्यावरती कन्सिस्टन्सी ठेवेल मी. आणि अजून एक सांगायचं राहिलं की सरांनी मगाशी सांगितलं की बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे काय काय स्किल्स आपल्याला आले पाहिजे. तर सरांचं हे क्वेश्चन अँड आन्सर्सचं बुक आहे जे की ह्याच्यामुळे पण मला खूप फायदा झाला की म्हणजे सुरुवात कुठून करायची. आता बेसिक टू ॲडव्हान्स हे माहिती आहे पण त्याच्यामध्ये काय क्वेश्चन्स विचारतात, काय इंटरव्ह्यू कसं पॅटर्न असतो, तर ते हे सरांचं स्वतःचं पुस्तक आहे जे की ज्याच्याने मला हेल्प मिळाली आहे. सो तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मसाठी म्हणजे मला वाटतं अप्लाय केलं पाहिजे, जे की ऑनलाईनही असू शकतं आणि प्लस ऑफलाईनही असू शकतं. तर नक्कीच मेट्स म्हणजे मी लास्ट समीरला थँक्स म्हणत ती आली, तिने चांगलं म्हणजे आपल्या पॉडकास्टवरती प्रॉपर गायडन्स केलं प्लॅटफॉर्मवरती ॲक्च्युली. तर आपण असेच नवीन नवीन गेस्ट आपण बोलवणार आहे आणि ते पण तुम्हाला नक्कीच चांगलं गायडन्स करतील. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच तुम्हाला ट्रू गायडन्स भेटेल ऑलवेज. आणि जे कोणी स्टुडंट्स असतील किंवा कॅन्डिडेट्स असतील आणि ज्यांना गायडन्स पाहिजे तुम्ही कधी पण आपलं ऑफिस विजिट करू शकता, तुम्हाला बेस्ट लेवल गायडन्स भेटेल. आणि जर तुमचं लेड ऑफ झाला असेल आणि तुम्ही सध्या टेन्शनमध्ये असाल की आता सर मला काय करायचं समजत नाही, 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे किंवा 10-12-13 वर्ष एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली, तर नक्कीच तुम्ही पण आमचा प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता आणि इझिली विदिन 45 डेजमध्ये तुम्ही तुमचं करिअर रिस्टार्ट करू शकता. तर मेट्स तुम्हाला पण वाटतं तुमच्या करिअरमध्ये ग्रो करायचं आहे आणि तुम्हाला पण वाटतं की सर मला चांगली सॅलरी ऐकायची विथ प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन, देन व्हाय यू आर वेटिंग, यू कॅन जॉईन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.